नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या सरकार सौर ऊर्जेचा मोठा गाजावाजा करतंय. कुसुम योजना असो किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, शेतकऱ्यांना वीज बिलाच्या कटकटीतून मुक्त व्हावं म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्च करतंय. पण जरा विचार करा, तुम्ही तुमच्या शेतात सौर पंप बसवला, महावितरणाची वीज जोडणी घेतली नाही, शेतात ना खांब आहे ना तार, तरीही दर महिन्याला तुमच्या हातात वीज बिल आलं तर? होय, हे काल्पनिक नाही तर सत्य आहे. अचलपूर तालुक्यात एका शेतकऱ्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडला आहे. सौर पंपाचा वापर करूनही या शेतकऱ्याला महावितरणाने अक्षर शॉक दिलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण? 9 वर्षापासून या शेतकऱ्यांचा काय संघर्ष सुरू आहे आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक सौर पंप धारकाने काय काळजी घेतली पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा विषय तुमच्या हक्काच्या आणि पैशाचा आहे. मित्रांनो, ही घटना आहे अचलपूर तालुक्यातील येसुर्ना गावची. येथील शेतकरी आहेत संजय काळे. संजय काळे यांनी 2022 मध्ये म्हणजे आजपासून जवळपास 12 ते 13 वर्षापूर्वी महावितरणाकडे शेतीसाठी वीज कनेक्शन मिळावं म्हणून अर्ज केला होता. सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीप्रमाणे 2014 मध्ये म्हणजे 2 वर्षानंतर त्यांनी 6200 रुपये कोटेशनची रक्कम आगाऊ रक्कम भरली, पैसे भरले. आता वीज मिळेल अशी त्यांना आशा होती, पण महावितरणाचा कारभार म्हणजे तारीख पे तारीख. अनेक वर्ष उलटूनही त्यांना वीज जोडणी काही मिळाली नाही. शेतीला पाणी कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर होताच. अखेर कंटाळून 2016 मध्ये त्यांनी शासनाच्या सौर कृषी पंप योजनेचा आधार घेतला. त्यांनी ठरवले की महावितरणाची वाट पाहण्यापेक्षा सौर पंप बसवलेला बरा. त्यांनी शासनाचे 36,000 रुपये भरले आणि आपल्या शेतात सौर पंप बसवून घेतला. 18 ऑक्टोबर 2016 रोजी संजय काळे यांचा सौर पंप चालू झाला. आता नियमानुसार काय व्हायला हवं होतं? त्यांनी महावितरणाकडे भरलेली 6,200 रुपये कोटेशनची रक्कम त्यांना परत मिळायला हवी होती. महावितरणाच्या पेंडिंग कनेक्शनच्या यादीतून त्यांचं नाव कमी व्हायला हवं होतं. पण महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी काय केलं? त्यांनी ना पैसे परत केले ना नाव कमी केलं. उलट महावितरणाने संजय काळे यांना कागदपत्रे वीज ग्राहक म्हणून कायम ठेवलं आणि तिथून पुढे सुरू झाला एक मानसिक छळ. मित्रांनो, धक्कादायक गोष्ट ही आहे की संजय काळे यांच्या शेतात आजही महावितरणाचा एकही वीज खांब पोल नाही, एकही तार वायर नाही आणि मीटर तर लांबची गोष्ट. तरीही त्यांना गेल्या 9 वर्षापासून नियमित वीज बिल पाठवली जात आहेत. ज्या सेवेचा लाभच घेतला नाही, ती वीज कधी शेतात आलीच नाही, त्याचं बिल भरायचं का? हा संतप्त सवाल संजय काळे विचारत आहेत. गेली 9 वर्ष विचार करा. 9 वर्ष हा काही छोटा काळ नाही. आपलीच हक्काची 6,200 रुपयाची रक्कम परत मिळावी आणि हे बोगस बिल बंद व्हावं म्हणून संजय काळे महावितरणाच्या कार्यालयाचे उंबरटे झिजवत आहे. त्यांनी 10 जून 2016लाच रितसर अर्ज केला होता की बाबांनो, मला आता कनेक्शन नको, मी सौर पंप लावलाय, माझे पैसे परत द्या. पण अधिकाऱ्यांनी त्यांना फक्त तोंडी आश्वासन दिले. होऊन जाईल, बघूया, प्रोसेस सुरू आहे, हीच उत्तरं त्यांना मिळत राहिली. आता या अन्यायाचा कडेलोट झाला आहे. आपली आर्थिक आणि मानसिक फसवणूक होत असल्याचे पाहून संजय काळे यांनी अचलपूरच्या महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. त्यांची मागणी स्पष्ट आहे. हा तांत्रिक घोळ का झाला याचा 8 दिवसात लेखी खुलासा द्या. माझे 6,200 रुपये व्याजासह परत करा, अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होईल असं सांगितलं. मित्रांनो, ही घटना एकटी नाही. याच रिपोर्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यापूर्वी सावळी येथील एका शेतकऱ्याला सुद्धा असाच त्रास सहन करावा लागला होता. विशेष म्हणजे जेव्हा ही बातमी मीडियामध्ये आली तेव्हा दुसऱ्याच दिवशी महावितरणाने त्याचं काम मार्गी लावलं. म्हणजे जोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरत नाही किंवा मीडियामध्ये बातमी येत नाही, तोपर्यंत अधिकारी काम करणार नाहीत का? एकीकडे शासन म्हणते की शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेकडे वळावं, वीज बिल मुक्ती मिळवावी म्हणून. पण जर सौर पंप बसूनही जुनी वीज बिलं येतच राहणार असतील तर शेतकऱ्यांनी या योजनेवर विश्वास तरी कसा ठेवायचा? हा महावितरणाचा फक्त निष्काळजीपणा नाही, तर ही शेतकऱ्यांची केलेली चेष्टा आहे. अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे शासनाच्या चांगल्या योजनाचे 3 तेरा वाजत आहेत आणि त्यांचा फटका सामान्य शेतकऱ्याला बसतो. या घटनेतून आपण काय शिकलो? जर तुम्ही सुद्धा सौर कृषी पंप योजनेचा कुसुम योजना लाभ घेतला असेल किंवा घेणार असाल तर या गोष्टी नक्की तपासा. जुना अर्ज रद्द करा. जर तुम्ही पूर्वी महावितरणाकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केला असेल तर पैसे भरले असतील तर सौर पंप मंजूर झाल्यावर तो जुना अर्ज लेखी स्वरूपात कॅन्सल करून घ्या. पोचपावती ठेवा. अर्ज रद्द केल्याची पोचपावती जपून ठेवा. ना हरकत दाखला. शक्य असल्यास महावितरणाकडून नो ड्यू किंवा कनेक्शन रद्द झाल्याचे पत्र मागून घ्या. तक्रार करा. जर तुम्हाला असं विनाकारण बिल येत असेल तर वाट पाहू नका. त्वरित लेखी तक्रार करा आणि त्याची परत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवा. संजय काळे यांचं हे आंदोलन फक्त त्यांच्या एकासाठी नाही, तर अशा अनेक शेतकऱ्यांसाठी आहे जे या सिस्टीमचे बळी ठरत आहेत. आता पाहायचं आहे की संजय काळे यांना उपोषणानंतर अचलपूर महावितरणाला जाग येते का, की नेहमीप्रमाणे फक्त आश्वासनावर बोळवण केली जाते? शेतकरी मित्रांनो, महावितरणाच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या परिसरातही अशी उदाहरणं आहेत का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणीही अशा फसवणुकीला बळी पडणार नाही. आणि हो, अशा शेतीविषयक आणि योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
राम राम.